Once more! Once more! Once more! और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्ही जो आजचा व्हिडिओ डेमोमध्ये बघितला आहे, असा व्हिडिओ जर तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर ह्या व्हिडिओचे बीटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचे. तर बघू शकताय, अशा प्रकारचा बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, बघू शकताय तुम्ही. तर ह्यात तुम्हाला जस्ट पहिल्यांदा बीटमार्क ओपन करायचा इथं. तर बघू शकता, अशा प्रकारचा बीटमार्क मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्यात तुम्हाला जस्ट सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुमचा जो फोटो असेल तो येथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर ह्याची जी लेंथ असेल ती आपल्या पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे ह्याला टच करून अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. त्यानंतर वरती तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत, त्याच्यावरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची, जेणेकरून आपली जी इमेज असेल ती येते फुल स्क्रीनला ॲडजस्ट होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक बीटवरती तुम्हाला एक एक फोटो येथे ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा. तर बघू शकता, आपले सर्व फोटो इथे ॲड झालेले आहेत. ह्यानंतर जस्ट तुम्हाला मी एक शेक इफेक्टचा प्रीसेट आहे, मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, तो इथे ओपन करायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता, अशा प्रकारचा शेक इफेक्ट प्रीसेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. जस्ट ह्याच्यामधील जी पहिली इमेज आहे बघू शकता, ह्यामधील तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचे. त्यासाठी तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करायचा अशा प्रकारे. त्यानंतर येथे तुम्हाला खाली इफेक्टचा जो ऑप्शन शो होतो आहे त्याच्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खालती 3 डॉट दिसून येणार आहेत, बघू शकताय तुम्ही. त्याच्यावरती टच करून तुम्ही इथे कॉपी इफेक्ट करून घ्यायचे तुम्ही. अशा प्रकारे बीटमार्क ओपन केल्यानंतर जी आपली पहिली इमेज आहे बघू शकताय व्हिडिओची, त्या इमेजमध्ये अशा प्रकारे इफेक्टवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचे. तर बघू शकता, आपल्या फोटोवरती इफेक्ट जे आहेत ते अप्लाय झालेला आहे पहिल्या फोटोवरती. त्यानंतर जी पुन्हा एकदा तुम्हाला शेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये जायचं आहे. त्यानंतर जी आपली दुसरी इमेज आहे बघू शकताय तुम्ही, त्यामधील तुम्हाला इथे इफेक्ट कॉपी करायचे आहेत. त्यानंतर बीटमार्क ओपन करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही बघू शकता, ही जी मोठी इमेज आहे बघू शकताय तुम्ही, आपली जी दुसरी इमेज आहे बघू शकताय, त्यामध्ये तुम्हाला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर पुढच्या जे 2 इमेज आहे बघू शकताय तुम्ही, ते सोडून त्याच्या पुढची जी इमेज आहे त्यात तुम्हाला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे 2-2 इमेजचा गॅप सोडून हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर पुन्हा एकदा पुढचे 2 फोटो सोडायचे आहेत तुम्हाला. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट केलेले आहेत. त्यानंतर आपले जे राहिलेले फोटो आहेत बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला जो आपला तिसरा फोटो असेल शेक इफेक्ट प्रीसेटमधला, त्यामधील इथे इफेक्ट कॉपी करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला इथे शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर जी आपली शेवटची इमेज राहिलेली आहे त्यामधील इफेक्ट इथे कॉपी करायचे आहेत. त्यानंतर बीटमार्क ओपन करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर बघू शकता, अशा प्रकारचे जे लहान 2 इमेज आहेत बघू शकता, त्यामध्ये इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचे तुम्हाला.
बघू शकता आपले जे इफेक्ट आहेत ते इथेच पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला एक ऑल मटेरियलमध्ये PNG प्रोव्हाइड केलेला आहे. तो PNG ते ॲड करून घ्यायचा आहे. जस्ट सुरुवातीला येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मीडियावरती जाऊन तुम्हाला मी जो आपला PNG तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो PNG ते ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर PNGची लेंथ असेल ती आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन अशा प्रकारे PNG व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे केल्यानंतर जस्ट आपला जो व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. त्यानंतर वरती जो तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसून येतो आहे त्याच्यावरती टच करून तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.